गुड मॉर्निंग गाईज. सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? सो आज आहे आमचा ब्लॉग 2 बिकॉज राही टूर्सवर आम्ही झाला आज नवीन स्पॉटवर नवीन ठिकाणी आणि ते आज कुठे आम्ही फिरणार आहे तुम्हाला पुढे कळेलच. सो हा ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. सो आम्ही आता मस्तपैकी रेडी झालोय, तुम्ही बघू शकता माझे नेहमीचेच कपडे. सो आम्ही रेडी झालो, रिपली रेडी होते, बाकीच्या गर्ल्स पण रेडी झाल्या. मी पहिल्यांदा सकाळी सगळेजण 4:30ला सगळ्या पुरी रेडी आहेत न चुकता. फक्त आज प्रियांकाच गायब आहे आणि आम्ही सगळ्याजणी रेडी आहे. आणि सगळे मुलं पण रेडी नाही आहेत. एक्झॅक्टली, कधीपासून रेडी आहेत. आम्ही लिटरली किती वाजलेत? 5:30. आम्ही 4:30 वाजल्यापासून 4:30 नाही, आम्ही 3:30 वाजल्यापासून उठलोय. सगळे रेडी झालोय, कारण ती आम्हाला बोलली की आम्ही 4:30 पर्यंत लवकर रेडी जायचं आहे. 4:30 वाजले अजून कोणीच रेडी नाही. आम्ही गर्ल्स रेडी होऊन इकडून मुरडतोय. सो रॉंग आमची झोप नाही झाली. तेच तर. पण खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. आणि आम्ही उठल्या मेन गोष्ट पाणीच गेलं. सो त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी रेडी आहे, बाकीच्यांना पाणीच नाही भेटलंय. आम्ही सगळं पाणी वापरून टाकलं. सो आता आम्ही कुठे कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे कळेल. सो ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. गाईज मी मगाशी काय 2 तास झाले ब्लॉग हे करून, 2.5 तास. आणि आमचा अजून इथे प्रॉब्लेमच चालू आहे गाड्यांचे. काय गाडी फिक्स पण नाही होते. एक ते निघाले उशिरा, 2.5 तास उशिरा निघाले, त्या तिथे गाड्यांचे प्रॉब्लेम चालू आहे. एक पण गाडी फिक्स होत नाहीये. सो बघू, आता खूप टाइम झालाय, बघू कसं होतंय पुढचा प्रवास. आमचा मेकअप पण उतरला सकाळी एवढं लवकर करून. सो एवढी थंडगार हवा आणि एवढी थंडी. सो फॉगी बघून झाले. आणि आता नाश्ता आलेला सकाळपासून काहीच नाही खाल्ले. आता वाजले 11:30. आणि हिची हालत खूप खराब आहे मॅडमची. खूप तिला आम्ही गेलो, एन्जॉय केलं आणि खरंच खूप छान होतं. आता आमचा मस्तपैकी नाश्ता करून झाल्याने आता आम्ही चाललोय वॉटरफॉल बघायला. आणि तिथे चालायच्या आम्हाला 100 पायऱ्या आणि उतरायच्या 100 पायऱ्या, 200 पायऱ्या चालायच्या. सो बघू किती पायऱ्या दीपाली उतरते आणि चढतीये. देखते आगे क्या होता है. सो या वॉटरफॉलचं नाव आहे अबी फॉल्स. आणि तुम्हाला आवाज येतोय, आम्ही पायऱ्या उतरत खाली चाललोय आणि आमच्या समोरच आहे मस्तपैकी व्ह्यू. सो मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते. सो इथून फक्त लांबून दिसतंय, आपण जवळ जाऊन बघायचंय.
आता आम्ही आलोय राजा सीटला आणि इथे गार्डन मध्ये वेगवेगळ्या प्रकारची इथे सुंदर सुंदर झाडं आणि काय दीपाली सांग जरा. फॉग आहे फॉग तर सगळीकडेच आहे आणि खूप हवा आहे, सुंदर शांत आहे खूप. इथे काय गार्डनला काय आहे? शांतता आहे खूप. अजून? पीस आहे पीस. अजून तुम्ही इथे शांत बसून फोटो काढू शकता. व्ह्यू पण चांगला आहे आणि झाडं पण चांगली आहेत. अजून आणि इथे फक्त चालायचं आणि बघायचं आणि फिरायचं शांतपणे. उंट, हत्ती आणि इथले उंट, हत्ती, गेंडे जर तुम्ही कधी बघितले नसाल तिथे बघायला या. आहे इथला व्ह्यू पॉइंट. तुम्ही बघू शकता सगळे तिथे फोटोज व्हिडिओज काढतायत. ते सुरू झालाय रिमझिम पाऊस आणि त्यात आम्ही दिसतोय काळ्या काळ्या कूट. या पावसाने दिसतोय की हा आली गोरी. सो बघू शकता पूर्ण ढगाळ वातावरण आहे, पूर्ण धुकच धुकच, चारी साईडला धुक. आणि आम्ही फिरतोय ब्लॉगर लोकांबरोबर जे पाठी शूट करतायत. आ जाओ ब्रो, इधर आ जाओ. अवतार बघ असं आहे. सो आज आमचे 2 स्पॉट झालेत फिरून. हे गार्डन, त्याच्या आधी वॉटरफॉल, त्याच्या आधी काय होतं हम लोग हंस क्यों रहे हैं? फिर से ये आदमी सांस कम लेता है, भूलता जाता है. मेमरी लॉसचा प्रॉब्लेम. ओ माय गॉड. कुठे गेलो त्याच्या आधी सकाळी त्याच्या आधी कुठे गेलो होतो. देखा कुठे गेलतो आपण? आठव. सिटीला जायचं. एलिफंटला गेलतो ना. एलिफंटला काल गेलेलो, आज नाही. मग एलिफंट आणि त्याच्यामध्ये कुठे गेलतो आपण का? आठव. सकाळी उठल्या सकाळी नाश्ता काय केला हे तर आठवतं. त्याच्या आधी कुठे गेलतो? जीप मधून धुक्यांचं वातावरण बघायला. ते फर्स्ट होतं. सेकंड वॉटरफॉल, थर्ड आता हे गार्डन बघायला आलो आम्ही. सो याच्या पुढे अजून एक स्पॉट आहे, तिथे आम्हाला जायचंय. सो बघू इथून सगळ्यांचे फोटोज व्हिडिओज कधी होत आहेत, तसं आम्ही तिकडे जाऊ. सो आता आम्ही आलोय कॉफी प्लांटेशन. इथे कॉफीचं झाड, म्हणजे कॉफी कशी बनवली जाते, त्याचं रॉ मटेरियल कसं असतं आणि कशी कॉफी कॉफीची झाडं कशी असतात हे सगळं तिथे दाखवलं जातं. एंड पर्यंत बघा. सो आता तिथे जाऊया आणि बघूया, बिकॉज आम्ही पण फर्स्ट टाइम बघतोय आणि पावसाने फोन पण भिजतोय. सो आपण तिथे जाऊया आणि पटकन जाऊन बघूया. आणि तिथे कॉफी टेस्टला पण देतात असं मी ऐकलंय. सो बघूया टेस्ट करून आणि कसं आहे ते पण बघूया. There is 35 to 40 minutes estate walk with guided tour. Okay, we'll show you some coffee plantation with spices also. When you come back, you have the coffee roasting unit. After roasting, you're going to the coffee museum. End of the tour, we are giving cup of coffee. It is complimentary South Indian filter coffee. Okay, then per person 300 rupees charge. We have 3 kind of coffee. There's one Robusta, one Arabica, the black coffee in the museum. You are giving here in South Indian filter coffee is a traditional one. It's a all over tour. We are providing umbrella also. Let's go. Okay. सो इथे पर पर्सन 300 रुपये भरून एंट्री फीज आहे. आणि आता आपण जाणार आहे आतमध्ये. सो इथे गाईड्स करणार आहे, म्हणजे आतमध्ये प्रत्येक गोष्टीची डिटेल्स मध्ये माहिती देणार आहे. सो आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं आहे ते. ओके. Coffee, Karnataka state production is 82%. Kerala 8%, Tamil Nadu 5%. Next type of coffee. We are having 3 type of coffee growing in the worldwide, global level. Behind the first one is Liberica. We can call as a tree, not the plants. हे बर्ड्स ऑफ पॅराडाईज प्लांट आहे. हे डेकोरेशन साठी यूज करतात.
सो बेसिकली ते लीफ मधून त्याचे रूट्स बाहेर पडतायत. ओके. हे पर्पज नुसतं डेकोरेशन साठी आहे आणि एकदम युनिक आणि फॅन्सी दिसतं. मस्त थँक्यू टीचर. चलो ऐका ना, गाईडचे 300 रुपये. Cherry time, flower to cherry. So here, cherry to cup, either bean to cup. After sun dried, see here the first. After handpick release to sun dry, the black cherry goes to curing work. The reason is outer shell will break it through the Mahalar machine. After break, we'll collect parchment layer, second layer. After second layer, we'll collect dry green bean along with silver skin. So this stage beans we release to coffee bean roaster. 150 to 180 degree roasting temperature. 30 minutes light roast. Roti flavor. 45 minutes medium roast. After medium minute, the coffee beans goes to South Indian filter coffee. 50 Arabica, 50 Robusta. Pure beans, quick brew. Espresso. सो आताच आम्ही इथली कॉफी ट्राय केली आणि इथली कॉफी खरंच खूप 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 मस्त आहे. मी एक तर कॉफी पित नाही आणि इथली कॉफी एवढी सुंदर आणि एवढी छान लागत होती. कॉफी लवर, खूप मस्त कॉफी होती. मला तर नुसती चायच लागते म्हणजे मी जास्त चहा पितच नाही, फक्त बुडवण्यापुरती, पण चहा लागते. पण इथली कॉफी खरंच खूप एक नंबर होती आणि इथला एक्सपिरियन्स पण बेस्ट होता. न्यू काहीतरी बघायला मिळालं जे मी बघितलं नव्हतं ते. सो आता जायचंय अजून एका ठिकाणी, ते कळलंच पुढे कुठे चाललोय ते. अजून एक स्पॉट बाकी आहे. आता आम्ही आलोय श्री ओंकारेश्वर टेम्पल इथे आणि इथे आता आम्ही आतमध्ये जाणार आहे आणि हे आमच्या स्टेकेशन पासून अगदी जवळ आहे. सो जे स्पॉट आज आम्ही फिरलो ते आमच्या स्टेकेशन पासून अगदी खूपच जवळ होते, म्हणजे 10-15 मिनिटावर. सो आता तुम्ही माझ्या बॅगला बघू शकता. सो आम्ही आलो आता मंदिरात आणि आता आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेणार आहे. आमच्यावर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. सो हे आमचं लास्ट हे स्पॉट आहे जिथे आम्ही आता दर्शन घेऊन डायरेक्ट आम्ही जाणार आहे आमच्या स्टेकेशनला. तर आताच आमचं इथलं दर्शन झालंय आणि दर्शन खरंच खूप सुंदर झालं. आतमध्ये खरंच खूप प्रसन्न आहे, खूप शांत आहे आणि खरंच खूप छान वाटलं. बोलायला शब्द नाहीयेत बिकॉज आतमध्ये गेलो आम्ही, मस्तपैकी दर्शन घेतलं. अजिबात गर्दी नाहीये आतमध्ये. फोटोज आणि व्हिडिओज काढायला अलाव नाहीये. पूर्ण सगळीकडे लिहिलंय की ते व्हिडिओज आणि फोटोज काढू नाही शकत. त्याच्यामुळे जेवढं बाहेरचं शूट करतं तेवढं बाहेरचं आम्ही शूट केलंय, पण आतमधलं शूट करू नाही शकलो. सो आता आम्हाला जायचंय आपल्या स्टेकेशनवर आणि तिथे आपण मस्तपैकी जाणार. सॉरी, स्टेकेशनला पण नाही जायचंय, आता आम्हाला जायचंय जेवायला थोड्या वेळाने बिकॉज ना इथे लवकर दुकानं बंद होतात. 8च्या दरम्यान या 7:30ला दुकानं इथली पूर्ण बंद होतात. सो जायचंय जेवायला, मस्तपैकी रमटवायचंय. सो तुला कसं वाटलं? छान. छान.